झी5 आजच सबस्क्राइब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। आदित्य मला विश करायला कसा नाही आला? आदित्य, आदित्य काय रे या वर्षी सुद्धा? आता काय लहान राहिलायस का तू? किर्लोस्कर कंपनीचा सीईओ आहेस। आई मी किती मोठा झालो वयाने उद्याने तरी ही प्रथा काही मोडणार नाहीये। ओके, मी जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात असलो तरी तुझ्या वाढदिवसाला तुझे डोळे उघडता क्षणी तुला सगळ्यात पहिले विश करणारा मीच असणार। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। हॅपी बर्थडे टू द बेस्ट मदर इन द वर्ल्ड। थँक यू। आला आदित्य। एक, दोन, तीन। हॅपी बर्थडे। थँक्यू थँक्यू। पण आदित्य नाही आला? अच्छा, आदित्य आलाच नाही का अजून? नाही नाही, तो कसा येणार? तो ना रात्रीपासून गायब आहे। दामिनी, त्याने काही मुद्दाम केला नसेल हे। अरे दुसरं काहीतरी काम असेल म्हणून गेला असेल ना तो। आदित्य दादा नाहीयेत आणि प्रीतम पण नाहीयेत। नक्की कुठे गेले असतील? आणि कामाची जाणीव आहे त्याला, कळलं ना? नाही नाही, आणि आईल्या तुझा वाढदिवस तो विसरेल याचा विचार तरी आपण करू शकतो का? येईल तो, नको काळजी करू। आणि आज तुझा वाढदिवस आहे, त्याची सुरुवात तू अशी करणार आहेस का? नाही, चला आवडते, फ्रेश होऊया। चला। दादा 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 दादा, हे जे सीसीटीव्ही आहे त्याचं प्लीज फुटेज मिळेल का मला? आम्ही असं फुटेज शेअर करू शकत नाही। आय नो मला तुमच्या रूल्स आणि रेग्युलेशनच्या आड नाही यायचं, पण प्लीज कोणाच्या तरी ना जीवन मरणाचा प्रश्न आहे सर। मी तिला आता वाचवलं नाही ना तर मी स्वतःला कधीच नाही माफ करू शकणार। हे बघा काय झालं ना, मी तिला सोडायला गेलो होतो आणि माझ्या डोळ्यांसमोरून तिला कोणीतरी घेऊन गेलं। सर प्लीज मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला, थोडीशी मदत करा। इट्स ओके, तुमची ईमेल आयडी द्या, मी फुटेज शेअर करतो। झी5 आजच सबस्क्राइब करा आणि पहा तुमचे आवडते शोज।